छत्रपती शिवरायांची आज जयंती आणि या शिवजयंतीच्या निमित्त शिवनेरीवर तरुण तरुणींची मोठी संख्या असते। कारण शिवनेरीची माती आपल्या कपाळी लावायची आणि ती ऊर्जा घेऊन राज्यभरात जायचं, आपलं पुढचं जीवन मार्ग आपला जगायचं, यासाठी इथे येत असतात। काही तरुणी माझ्यासोबत आलेल्या आहेत, त्यांच्याकडे जायचं आणि काय शिवनेरीवर येऊन नक्की काय ऊर्जा मिळते। शिवनेरीवर येऊन सर्वप्रथम तर इथे खूपच आनंद होतो आणि इथे आल्यावर असं अनुभवलं येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि आम्ही ते सगळं म्हणजे आतापर्यंत जपून ठेवण्याचा प्रयत्न तर करतोच आहे। आणि इथे आल्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि सगळं एकदम व्यवस्थित वाटतं, म्हणून त्याच्यामुळे आम्ही शिवनेरी येतो। आपल्यासाठी म्हणजे आता मी जर तुला थेट विचारलं जातं, तुझ्यासाठी शिवराय म्हणजे काय? शिवराय म्हणजे आमच्यासाठी एक सपोर्टिव्ह आदर्श आणि आमच्यासाठी पुढे काहीतरी त्यांच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं। हेच काय छत्रपतींच्या या शिवनेरीत आल्यावर जिथं शिवछत्रपतींचा जन्म झाला तिथं येऊन काय नक्की मनात सगळं आयुष्य पाहतो त्यावेळेस काय वाटतं? मनाला खूप आनंद होतो की आम्ही इथं आलोय। आज आम्हाला हा आनंद व्यक्त करावा असं वाटतोय की ज्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या जमिनीला पाय लागलेले त्यांच्या जमिनीवर आम्ही आलेलो आहे। हाच आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शेने जी जमीन पावन झाली तिथेही आम्ही येतो आणि हा आमच्यासाठी फार मोठा आनंद आहे असं सांगतात। ताई, तुला काय वाटतं इथे? याने जो अनुभव सांगितला तोच, बाकी काही नाही। शिवरायांनी महाजिजाऊंनी शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी पुढे केलं, तशाच पद्धतीचे महाजिजाऊ सारखी आजची महिला सक्षम असायला हवी असं वाटतं? असायला हवी। ताई, तुला काय वाटतं? असायला तर हवीच। बऱ्याचशा महिला प्रयत्न तर करता, पण जिजाऊ साहेबा इतकं कोणीच नाही करू शकणार, हे माझ्या मते तरी मला वाटतं। पण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण त्यांच्या इतकं होणं तर शक्यच नाहीये, मात्र त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण जाऊ शकतो। हो, ते तर करू शकतो। त्यांची प्रेरणा मनात ठेवून आपण करू शकतो हे काही पुढे, आणि प्रयत्न तर प्रत्येक करता आणि आम्ही पण तसंच करणार आहे पुढे। आता तुम्ही सगळे तरुण तरुणी इथं जमतायत, मला प्रश्न हा विचारायचा आहे की छत्रपतींचे जे गड किल्ले होते तो लाभलेला आपल्याला एक वारसा आहे, ती आपली संपत्ती आहे आणि ही आपली संस्कृती संपत्ती आणि शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्यासाठी त्यांचं जतन संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आणि त्याकडे दुर्लक्ष होतंय। तरुणांनी काय करायला पाहिजे? तरुणांनी सर्वप्रथम गड किल्ल्यांवर येताना स्वच्छता राखायला हवी। त्यांच्याकडून होईल इतकं स्वच्छता ठेवायला पाहिजे आणि ते सगळं व्यवस्थित जसं पहिल्यासारखं होतं ते अनुभवायला मिळण्यासाठी तर स्वच्छताच हवी। या तरुणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथं आलेल्या आहेत आणि ज्या मातीवर छत्रपती शिवरायांचे पाऊल पडले तिथं आम्ही येतो, हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे आणि शिवरायांचे विचार आम्ही मनात घेतो। इथली माती कपाळी लावल्यावर आमच्यात ऊर्जा येते आणि वर्षभर पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने आम्ही पुढे जात असतो, शिवरायांचे विचार मनात ठेवतो, महाजिजाऊंची प्रेरणा मनात घेऊन आजची महिला सक्षम व्हावी असं सुद्धा या सगळ्या तरुणींनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, किल्ले शिवनेरी।